नमस्कार, माझे नाव दिशा शैलेश शेट आहे। मी इयत्ता 10वीत शिकत आहे। आज मी तुम्हाला कान्होजी आंग्रेंविषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे। कान्होजी आंग्रे यांचा जन्म 1669 मध्ये रत्नागिरी जिल्ह्यात हर्णे या गावी एका सकपाळ कुटुंबात झाला। त्यांचे बालपण सुवर्णदुर्ग या सागरी किल्ल्याच्या परिसरात गेले। हा किल्ला पुढे जाऊन त्यांनी काबीज केला। कान्होजींना लहानपणापासूनच समुद्र सफारींची आणि साहसी मोहिमांची आवड होती। कान्होजींनी आपल्या कारकिर्दीत ब्रिटिश आणि पोर्तुगीज जहाजांवर अनेक हल्ले चढवून त्यांना हवालदिल केले। कान्होजींनी 1718 मध्ये इंग्रजांची 3 व्यापारी जहाजे पकडली। इंग्रजांनी कान्होजींना समुद्र चाचे म्हणून घोषित केले। 1620 मध्ये इंग्रजांनी कान्होजींच्या विजयदुर्ग किल्ल्यावर हल्ला चढविला, पण हे तटबंध भेदू शकले नाहीत। हा हल्ला पूर्णपणे अपयशी ठरला व इंग्रजांनी पश्चिम मुंबईत माघार घेतली। त्यांनी पुढे जाऊन ब्रिटिशांकडून 10 किल्ले हस्तगत केले। 1718 मध्ये मुंबई बंदराची नाकेबंदी येणाऱ्या जाणाऱ्या जहाजांकडून कर वसुली केली। जंजिराचा सिद्धी हल्ला आणि विजय मिळवला। अशा प्रकारे यांनी इंग्रज, पोर्तुगीज, डच, फ्रेंच आर्मरबरोबर मराठा आर्मराचा भगवा समुद्रात फडकवला। त्यांची समाधी तथा छत्री अलिबाग येथे उभारण्यात आली आहे। त्यांचा मृत्यू 4 जुलै 1729 मध्ये झाला आणि अशा या महापुरुषाला माझा मानाचा मुजरा। धन्यवाद।